असं म्हणतात की नॉर्मली एखादा मनुष्य आपल्या मेंदूचा फक्त 10% वापर करतोय. परीक्षेच्या वेळी 5%, लग्नाच्या वेळी 2% आणि काही गोष्टीत तर 1% सुद्धा वापर करत नाही. जैसे क्या? जसं की सोशल मीडियावरचा ट्रेंड फॉलो करताना. मला सांग, एखादा ट्रेंड बघितल्यावर हा आपल्यासाठीच बनवलाय असं वाटतंय ना? हाँ, जैसे कि मैंने ही उनकी खोज की. हेच तर ट्रेंडचं मायाजाल आहे. कधीही डान्स न केलेला व्यक्ती हा ट्रेंड फॉलो करताना आपल्या बॉडीचा तो भाग हलवतो जो कधीच हलवलेला नसतो. कैसे? भीती. आपण इतरांसारखं ट्रेंड फॉलो नाही केला तर आपलं आधार कार्ड काढून घेतील अशी विनाकारण भीती त्यांना वाटत असते. अशा लोकांनी सोशल मीडियावरच्या आभासी जगालाच आपलं वास्तव समजलेलं असतं. लेकिन इसके लिए तो बहुत सारी डिटेल्स चाहिए उन्हें यकीन दिलाने की ये हकीकत है. मग आपल्या डिटेल्स सोशल मीडियाकडे असतातच. आपल्या बायकोचा वाढदिवस आपल्या आधी मार्क झुकरबर्गला माहिती असतो. आपण सोशल मीडियात एवढे गुंतून गेलोय की आपल्याला कोणतीच गोष्ट लक्षात राहत नाही. याद रहता है. मग मला सांग, आपण इथं कसं आलो? हम तो अभी वहां से. मेंदूवर ताण दे आणि बघ आपण कुठं आहे. हम किसी ट्रेंड में हैं? ट्रेंड आपल्याला स्वतःकडे कधी ओढून घेतोय हे आपल्याला कळत सुद्धा नाही. आपल्याला वाटतंय आपण ट्रेंडला फॉलो करतो, पण ट्रेंडच आपल्याला फॉलो करत असतो. अरे, घाबरली वाटतंय.